नमस्कार मित्रांनो, वृत्त ऑटो इलेक्ट्रिकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे आलेली बलेनो. बलेनोचा इश्यू असा आहे, की इंजिनची चेक लॅम्प येत नाही. तर मित्रांनो, आपण त्यांच्या घरी जाऊन चेक केलं तर तिथं काय आपल्याला काम करणं पॉसिबल नाही झालं. त्यामुळे आपण दुकानावर गाडी घेतली, बोलवून घेतली. हे बघा मीटरमध्ये तर काहीच दाखवत नाहीये. तर मित्रांनो, सगळं डायग्नोज केल्याच्या नंतर आपला शेवट डिसिजन ठरला, की डॅशबोर्ड खोलण्याचा. डॅशबोर्ड खोलल्याच्या नंतर आपल्याला समजेनच कुठं वायरिंग खाल्लेलं आहे, कुठं नाही. डॅशबोर्ड खोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, डॅशबोर्ड पूर्णपणे पाहिजे खोलून झालेला आहे. झाल्याच्या नंतर हे तुम्हाला वायरिंग पण कुठं खाल्लंय ते पण दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे जे इंजिनचं वायरिंग, इंजिनला जाणार जे बाहेर बाहेर जे वायरिंग आहे ना, बॉडीतून इंजिनला जाणार आहे, त्या होलमध्ये खाल्लेलं आहे वायरिंग. 3 ते 4च खाल्लेले आहेत, जेणे त्या पण मेन चेक लाईटची आणि अजून 2-3 याच्या वायरी, त्या वायरी खाल्ल्या होत्या. त्या आपण एकदम व्यवस्थित रीतीने नीट करू. त्या केल्याच्या नंतर आपण डॅशबोर्ड फिटिंगला घेऊ. डॅशबोर्ड फिटिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला गाडी पण चालू करून दाखवतो व त्याचा रिझल्ट पण दाखवतो. असं असंच तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आपल्याला भेट द्या. धन्यवाद.